नमस्कार माऊली. यश, समृद्धी, सुबत्ता हे मनुष्याचे अलंकार आहेत आणि या गोष्टींवरूनच मनुष्याच्या कर्तृत्वाचं मोजमाप करायची आपल्याकडे जणू प्रथाच पडली आहे. आणि मनुष्य जेव्हा एवढं यश प्राप्त करतो तेव्हा एक गुण त्याच्यापासून लांब लांब जाताना दिसतो आणि तो म्हणजे विनम्रता. त्याची जागा व्यापली जाते ती गर्वाने आणि अहंकाराने. कारण त्या दोघांचं तसं व्यस्त प्रमाण असतं आणि गर्व एका पातळीपेक्षा वर जाऊ लागला तर त्याचे किती भयानक परिणाम होतात आणि आयुष्य किती उद्ध्वस्त होऊन जातं याची कल्पना न केलेली बरी. म्हणूनच तर आपण लहानपणापासून शिकत आलो की गर्वाचं घर एक ना एक दिवस खाली होतच. म्हणून मनुष्यानं आयुष्यामध्ये कितीही वाईट परिस्थिती ओढावली तरी अहंकाराची बाधा होऊ देऊ नये. अगं माऊली, हीच तर शिकवण आपल्या पूर्वजांनी कित्येक वर्षापासून आपल्याला दिली आहे. माते मी खरे सांगते आहे, तुम्ही हवे तर कृतिका मावशीला विचारू शकता. काही आवश्यकता नाहीये. उंदराला मांजर साक्ष, तुझ्यासारखीच ती. नाहीतर काय छे, मला तर लाज वाटते हे सांगायला. ही चोरटी मुलगी माझी सावत्र बहीण आहे. कृपया असे म्हणू नका, मी चोर नाही सुवर्णा. मी सांगते ना, ती कृतिका मावशी आलेली ना मी पाहिलं ना मातेने. आम्ही बाहेर गेल्यावर ती येते आणि आम्ही पुन्हा यायच्या आधी जाते देखील. आणि काय ग, तुझी मावशी आली असती तर आम्हाला भेटली नसती का? काही नाही, आम्ही सगळे बाहेर जायची प्रतीक्षा करत होतीस तू. आम्ही एकदा गेलो की तुला एकांत मिळेल आणि मग चोरी करता येईल घरात, नाही का? नाही, मी माझ्या मातेची शपथ घेऊन सांगते, मी चोरी केली नाही. अशी ऐकायची नाहीस तू. ते कानातले काढूनच घेते तुझ्या. काढ काढ कानातले. माता नको, काढून. माता नको ना, माता नको. नाही काय चोऱ्या करतेस? माता नको ना. चाललंय घरात. काय गोंधळ घातलाय? पिताश्री, बघा बघा तुमच्या कन्येसोबत काय काय घडते आहे. ही दुष्ट मुलगी, हिने माझी आभूषणे चोरली. आम्ही नवे अलंकार आणायला गेलो आणि तेव्हाच हिने संधी साधली. काय? माझ्या घरात चोरी? माझ्या कन्याच्या अलंकारांची चोरी? हो ना, आपण जिच्यावर विश्वास ठेवून घर सोडून जातो तीच घरचा भेदी निघाली. नाही पिताश्री, असे काही घडलेले नाही. मी चोरी नाही केली. ही आभूषणे मला मावशीने भेट म्हणून दिली आहे. हवे तर तुम्ही मावशीला विचारू शकता. घ्या, तुमच्या दोघींच्यात काय अंतर? अगं एकीला झाकावं एकीला काढावं. पण नाही, माझ्या मुलीच्या बाबतीत हे असं काही झालेलं मी मुळीच सहन करणार नाही, सांगून ठेवते. मी देखील सहन करणार नाही. बऱ्या बोलाने अलंकार काढून दे. परंतु पिताश्री, मला या घरात अधिक चर्चा नकोय. मी सांगीन तेच होईल या घरात. बघताय काय? काढून घ्या ते आभूषण. हो हो. माते नको. नको नको. काढ 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 काढ. माते नको ना. काढ. माते, माते नको. चोऱ्या करतेस? चोऱ्या करतेस? थांब. काढ म्हणते ना, काढ. माते नको. माझ्या मुलीच्या आभूषणात चोरते. घे ग, घे. आभूषणेच हवी होती तर ती मी देखील आनंदाने दिली असती. पण असा चोरीचा आरोप करायला नको होता. मी तुझ्यावर विश्वास ठेवायला तयार आहे. केवळ मला एवढंच सांग, तू कोणाच्या नशिबाची? मी माझ्याच नशिबाची. बघ, तुझ्या नशिबाने तुला चोरी करायला भाग पाडला तर समाज. कळलं? काय कशी दिसतेय मी? सुंदर ना?
मेघमाला, मेघमाला, आले आले. मेघमाला, आले आले. काय झाले माते? काय झाले? अगं भोजनाची सिद्धता झाली का नाही? का आता हेही मीच सांगायचं? सगळं ह्या पोरीला सांगावं लागतं. वैताग वैताग आलाय नुसता. माते भोजन तयार आहे, केवळ वाढायचे आहे. आपण सगळे एकत्रच पानावर बसूया. चला. सगळे एकत्र म्हणजे तू सुद्धा? सगळे एकत्र? तुझे अन्न कधी द्यायचे हे तू कधीपासून ठरवू लागलीस? आपली पायरी ओळखून वाग. जा, माझी ही सगळी वस्त्रे स्वच्छ धुवून आण. आणि हे बघ, आधी घरातली सगळी कामं आणि मग भोजन. समजलं? उचलते सगळं आणि जा. म्हणे एकत्रित भोजन. मेघमाला, काय ग या प्रहरीत तू इथे? अगं ते बरे बरे, आले माझ्या ध्यानात. या उन्हाताना त्या मंगलानेच तुला वस्त्रे धुण्यास पाठवले असणार. शी, किती ही अमानवी वृत्ती. अगं असू दे, त्यांचीही काही नड असेल म्हणूनच तर त्यांनी सांगितले. मला सांग, तू इथे काय करतेस? अगं बाळा, मी तीर्थयात्रेस चालले आणि प्रवासादरम्यान तुझे गाव लागते ना. किती छान. अगं त्या निमित्ताने आपली पुन्हा भेट झाली. हो, ते आहेच. पण मला हे आवडले नाही. केवढीही वस्त्रे आणि तू एकटी धुणार, ते काही नाही. चल दे पाहू, मी तुला सहाय्य करते. दे. नाही मावशी, थांब. तू यात्रेस निघाली आहेस तेव्हा तुझे हे काम करणे योग्य नाही. मी करते. मेघमाले, तुझ्या कानात कर्णफुले दिसत नाहीत. मेघमाले, मी काय विचारते? तुझ्या कानात कर्णफुले दिसत नाहीयेत. मावशी, अगं ते काम करताना कशाला हवेत ना अलंकार. म्हणजे रस्त्यात पडले, पाण्यात वाहून गेले तर कशाला उगीच बाळगा. म्हणून मीच ते घरी काढून ठेवले. माझी मेघमाला असत्य बोलणार नाही, नाहीतर या मावशीचे प्राण राहणार नाही. हे बघ, आता खरे काय ते सांग पाहू. तुझ्या कानात हे आभूषण कुठून आले? अगं, आज कृतिका मावशी आली होती ना, तिनेच मला ही भेट म्हणून दिली आहे. खोटे खोटे बोलते आहेस तू. माते नको. नको नको, माते, काढ काढ माते, काढ काढ. माते नको. तरी मला शंका आलीच होती, त्या नागिनीने अजून कसा डंख मारला नाही.
ते काही नाही. चल पाहू, चल आपण आत्ताच्या आत्ता घरी जाऊ आणि त्या मंगलाला आणि भैरवला मी चांगला जाब विचारते. अगं मावशी थांब. आत्ता थांबायचे नाही. आता हे सत्य जगासमोर आलेच पाहिजे. चल. मावशी, जर माझी बाजू सत्याची होती हे समजले तर माता आणि सुवर्ण यांची बाजू असत्य होती हे सिद्ध होईल. आणि काहीही झाले तरी त्यांच्या पदरी निराशा आणि अपमान टाकायची माझी इच्छा नाही. हे बघ बाळा, आता हा तुझा सोशिकतेचा आव धरणे योग्य नाही. तुझ्या याच स्वभावाचा त्या दोघी लाभ घेतात. जर मावशीने माझ्या मातेशी भांडणे केली काही बाई तर माझ्या दुःखाला कुठला पारावार उरणार नाही. मला माहितीये तुलाच माझी चिंता आहे आणि म्हणूनच सांगतेय तू घरी नको जाऊस. रडू नकोस बाळा. अगं बाई, मी विसरलेच बघ. थांबा. आज भोजन तर केले नसशीलच. हे घे, निदान हे तरी पोटात जाऊ दे. घे घे. नमस्कार भैरवनाथ. नमस्कार बाळंबट. वहिनी साहेब नमस्कार. नमस्कार. नमस्कार भाऊजी. यावे का आपल्या घरात? अहो हे काय विचारणं झालं का? बसा बाळंबट. बसा. धन्यवाद धन्यवाद. भाऊजी, आज किती दिवसांनी इकडे आलात? अहो मी माझ्या कार्यात मग्न होतो. त्यामुळं येऊ शकलो नाही. बर. हरकत नाही. मग आता जलपान तर कराल ना? आपली मंगला. इच्छा. त्यांच्यासाठी पाणी घेऊन ये. हो, आत्ता आणते. बोला बाळंबट, काय काम काढलंय? मी आपल्या करता एक सुवार्ता आणलेली आहे. काय सांगताय? ऐकलत का? वार्ता आहे बाळंबट. अहो म्हणजे नेमकं काय आहे ते तरी सांगा. नुकताच मी वल्लभ नगरीमध्ये एका कार्याकरता गेलो होतो. त्यावेळेला श्रीमंत व्यक्ती भेटली आणि त्यांचा परिचय झाला आणि मला असे समजले त्यांच्या दोन्ही पुत्रांचा विवाह व्हायचा आहे आणि ते वधूच्या शोधात आहेत. आणि मी चटकन त्यांना सांगितले की आमच्याकडे 2 कन्या आहेत. तुमच्या दोन्हीही कन्यांचं कल्याण होईल. दोन्हीही पुत्री एकाच घरात नांदतील. अहो सासर श्रीमंत असल्यामुळे दोन्हीही कन्या सुखी आणि समाधानी राहतील. कसे? अहो मी तर प्राथमिक बोलणी सुद्धा केली. भाऊजी, अहो केवढी उत्तम वार्ता सांगितली तुम्ही. मी देवासमोर गुळ ठेवून येते. अहो बाळंबट, तुम्ही तर आमच्या डोक्यावरचं दायित्वच कमी करून टाकलं. परंतु 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 काय? नाही म्हणजे त्यांना असं म्हणायचंय, म्हणजे आम्ही दोघांनी असं ठरवलंय की आत्ताच दोन्ही कन्यांचे विवाह नाही करू शकत, तेव्हा एकाच कन्येचा विवाह करायचं ठरवले आम्ही. हो हो, अगदी योग्यच आहे. एका पुत्रीचा म्हणजे मेघमालेचा. पण असे का? नाही, अहो मेघमालेचा नाही, आमच्या सुवर्णाचा विवाह. काय? अहो मेघमाला ही ज्येष्ठ कन्या आहे आणि ज्येष्ठ कन्या सोडून कनिष्ठ कन्येचा विवाह करणे हे योग्य नाही. हे जनरीतीस धरून नाही. खरंय बाळंबट, पण मेघमालेच्या विवाहाविषयी आमच्या मनात काही कल्पना आहेत. बाळंबट, आम्हाला तिच्या बाबत थोडा काही विचार करावा लागेल. तेव्हा थोडा अवधी मिळाला तर बरं होईल. हा, जशी तुमची इच्छा. मी दोन्ही पुत्रीचे हित लक्षात ठेवून बोलणी केलेली आहे. तुम्ही आज विचार करा, मी पुन्हा येईन. हो चालेल. येतो. हो, या. नमस्कार. धन्यवाद. या, या.
येतो उद्या. करतो मी विचार. आजचे भोजन काही मिळालेच नसणार तुला, कळलेच मला. ज्या प्रकारे तू मी आणलेल्या लाडूचं सेवन केलेस त्यावरूनच माझ्या ध्यानात आले. पण यावर देखील माझी भाची नकारच देईल आणि सांगेल एखादी गोष्ट रचून. हो ना? असत्य आहे. तुझी विचार करायची पद्धतच चुकीची आहे. कारण मुळात तू केलेले लाडूच इतके स्वादिष्ट होते की ते खातच राहावेसे वाटत होते. आणि ते खाल्ल्यानंतर आता दिवसाचे काय, परंतु रात्रीचे देखील भोजन मला करायची इच्छा नाही. मेघमाला, तुला का बरे हौस आहे स्वतःची अशी दुरवस्था करून घेण्याची? अगं बाळा, तुझ्याकडे इतर पर्यायही आहेत सुख प्राप्त करून घेण्याचे. तरी देखील हट्टाने तुला त्याच घरात राहायचे, तुला तुझ्या मातेच्या कुशीत राहायचे. मग राहा, मी काय बोलणार यावर. पण लवकरात लवकर तुझ्यासाठी योग्य आणि तुला सुखात ठेवेल असा वर मी शोधणार. काय वर? हो हो, आजवर जे घडले ते पुष्कळ झाले. आता आपले भविष्य घडवण्याचे आणि ते सुखावह असेल याची सोय करायला नको? हे बघ, तुझा विवाह मी निश्चित करेन. मी एवढा प्रवास करत असते, मग कुठे ना कुठे तो राजपुत्र असेलच ना, जो माझ्या भाचीला सुखाचे दिवस दाखवेल आणि तिच्यावर भरभरून प्रेम करेल. हे बघ, याच प्रवासाहून परत येईल ना, तेव्हा तुझ्यासाठी साजेसा आणि तुला शोभेल असं स्थळ शोधून आणेल. माऊली, असं आपण का म्हणतो की लक्ष्मी आणि नम्रता एकत्र राहू शकत नाहीत म्हणून? खर तर शालीनता असेल, चारित्र्य संपन्नता असेल तरच लक्ष्मी प्रसन्न होते आणि तेव्हाच त्या लक्ष्मीचं महत्व देखील राहतं. माऊली, जितक्या सहज श्वासातून आपण हवा मिळवतो तितक्या सहजपणे जर लक्ष्मी प्राप्त झाली तर मग त्याची किंमत आपल्याला राहत नाही. हे सत्य आहे. परंतु तीच हवा मिळणं जर बंद झालं तर आयुष्य संपुष्टात येऊ शकतं. म्हणून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आपण मान ठेवावा, आदर ठेवावा, म्हणजे आपल्यावर त्या सदैव प्रसन्न राहतातच. सांगायचा मुद्दा हा की धावाच करायचा असेल तर तो शालीनतेचा करावा, नम्रतेचा करावा, चारित्र्य संपन्नतेचा करावा. केवळ लक्ष्मीचा धावा करून हाती काही लागण्यासारखं नाही. तेव्हा उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.